जेव्हा मी डीमार्टमध्ये गेले तेव्हा बऱ्याच गोष्टी मला वेगळ्या दिसल्या आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये आपल्या यूजफुल आहेत की नाही हे तुम्हीच सांगा. तर मी पहिले सुरुवात करते चॉपरपासून. तर आपण बरेच चॉपर बघितले की ज्याची साईज जी आहे ना मीडियम साईजमध्ये आहे. तर आत्ता मला डीमार्टमध्ये एक मिनी चॉपर दिसला. तर अशा पद्धतीचं चॉपर आपल्या सगळ्यांकडे असेलच. त्यानंतर आत्ता समरसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे जे असे पोर्टेबल फॅन आहेत ते. तर हा जो फॅन आहे डीमार्टमधला याची क्वालिटी मला ठीकठाक वाटली आणि रेट जर बघितलात ना तर थोडासा कॉस्टली वाटला. तर असे जे फॅन आता ऑनलाईन अवेलेबल आहेत ना ते थोडेसे स्वस्त देखील मिळतात. तर हे असे जे फॅन आहेत ना ते आपण कोणतेच बोलू शकत नाही की डीमार्टमधला फॅन चांगला चालेल किंवा ऑनलाईन घेतलेला फॅन. सगळं काही आपल्या वापरण्यावरती असतं. तर हा फॅन मला थोडासा चांगल्या क्वालिटीचा वाटला. प्राईस वाईज जर बघितलं तर हा काहीतरी 400 रुपयाला होता. तर ठीक वाटलं. तर हा फॅन जर आपण ओट्यावरती ठेवला आणि त्याच्यामागे एखादा पाण्याचा ग्लास वगैरे जर काही ठेवला ना तर हवा आपल्याला थंड लागेल. तर मला थोडंसं असं छान वाटला तो फॅन. तर हा जो छोटा चॉपर दिसतोय तुम्हाला त्याचा जर थ्रेड तुटला ना तर त्याला आपल्याला परत रिपेअर करायला लागतं. तर आत्ता परत अजून एक मार्केटमध्ये वेगळा फॅन आलेला आहे ज्याला आपण वरून पुश करू शकतो आणि आपली जी चॉपिंग आहे ना ती खूप फास्ट होऊ शकते. मेन म्हणजे मला त्याचे जे फीचर्स आहेत ना ते आवडले. तर मिनी चॉपरचा तोच प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्याचा थ्रेड असतो तो जर धागा तुटला ना तर मग तो चॉपर आपल्याला परत रिपेअर करायला टाकायला लागतो. तर त्यापेक्षा मला हा जो चॉपर आहे की जो आपण असा वरून पुश केला तर खालचा जो ब्लेड आहे तो मूव्ह होतो. तर हा मला एक थोडासा यूजफुल वाटला. तर मी तुम्हाला इथे दाखवते की कशा पद्धतीने ह्याला आपल्याला लावायचं आहे. तर याच्या आतमधला जो ब्लेड आहे तो आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या वरच्या होलमध्ये हा जो वरचा रॉड आहे तो फिक्स करायचा आहे आणि थोडंसं पुश केल्यानंतर जसं आपण ऑइल डिस्पेन्सर बॉटल्स वापरतो तशा पद्धतीने वरती पुश केलं की हा जो चॉपर आहे तो रेडी टू यूज आहे. तर वरती मी जितक्या फास्ट पद्धतीने पुश करते तितकं व्यवस्थित आपली जी चॉपिंग आहे ती होईल. थोडंसं जोर लावायला लागेल. तर तसं तर आपल्याला जो थ्रेडचा जो चॉपर आहे त्याला देखील लावायलाच लागतो. पण मला आहे ना याच्यामध्ये तीच क्वालिटी चांगली वाटली की याला म्हणजे कधी काही होणार नाही किंवा हा कधी तुटणार नाही लवकर. तर याची जी कॉस्ट आहे ती काहीतरी 239 वगैरे होती. त्यानंतर नॉनस्टिकमध्ये मी हे असे छोटेसे तडका पॅन बघितले. त्यामध्येच अशी छोटीशी कढई देखील होती. जर आपल्याला कधी काही कमी वगैरे भाजी बनवायची असेल किंवा आपल्याला काही अंडा ऑमलेट वगैरे काही करायचं असेल तर त्यासाठी छोटीशी कढई देखील मी बघितली. पण मला वाटतं या ज्या काही डीमार्टमधल्या ज्या गोष्टी आहेत आता ह्या ज्या नॉनस्टिकमध्ये आहेत आत्ता जनरली कोण नॉनस्टिक वापरत नाही आहे. पण जर तुम्ही खरंच घेत असाल ना तर व्यवस्थित विचार करून घ्या. डीमार्टमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या वर्षानुवर्ष वापरण्यासारख्या नाही आहेत. पण तरीही भरपूर लोक इथून सामान घेतात. तर इथे या ज्या कढया आहेत ना ह्याचा जो रेट आहे तो खूप कमी आहे. पण याला कोणतं मटेरियल कसं मटेरियल वापरलेलं आहे ते पहिले व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतरच वस्तू घ्या. तर कुकर मला म्हणजे 1 लिटरपासून 5-6 लिटरपर्यंत कुकर दिसले. पण त्यामध्ये देखील क्वालिटी इतकी हलकी होती. आता हा प्रेस्टिजचा जो कुकर आहे याची साईज बघा. छान वाटला हंडी शेपमध्ये. माझ्याकडे देखील प्रेस्टिजचा हंडी शेपचा कुकर आहे की जो 4 लिटरचा आहे. तर इथे मी तुम्हाला पिजनचा हा जो नॉनस्टिक माझ्याकडे यामधला 5 लिटरचा कुकर आहे. तर हे जे क्वालिटी आहे ना माझा जो कुकर आहे तो खूप वजन आहे. पण हे इतके हलके होते म्हणजे कुकर म्हणून जसं आपण याचा वापर करणार ना तर तसं मला काही वाटलं नाही. खाली काहीतरी चिकटू शकतं, करपू शकतं. तर हे बघा हा एक असा जो मिनी चॉपर होता. तर तो आम्हाला इथे भेटला अजून एक. तर याचा जो रेट आहे तो 200 रुपये आहे. त्यानंतर हा मी सगळ्यात असा छोटा कुकर बघितला की जो उभा होता. पण खरं सांगायचं म्हटलं ना तर ह्याचा जो बॉटम आहे तो एकदम असा बारीक पातळ होता. तर मे बी आपण ह्याच्यामध्ये जर काही भाजी वगैरे शिजवली ना तर थोडी तरी ती खाली लागणार. तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स आहेत ना ते अव्हॉइड करायचे. पण त्यानंतर मी काही ट्रायप्लायचे भांडी बघितली. पातेली होती, कढई होती.
पण यामध्ये देखील मी एक कढई घेऊन गेली होती. तर मला याची क्वालिटी तर खूप छान वाटली. दिसायला तर हे इतके सुंदर आणि चमकतात. पण याच्यामध्ये जर काही आपलं करपलं ना, तर तो जो कलर आहे ना, तो जात नाही आणि कढई आहे ना, काही काळानंतर काळी पडते. तर मी अशातली एक कढई घेऊन गेली होती. त्या दिसायला तर खूप खरंच सुंदर आहेत. पण कसं आहे, एखादी जर गोष्ट आहे ना घरामध्ये अशी खराब वगैरे होत असेल ना, तर मग काही दिवसांनी वापरायची पण इच्छा होत नाही. त्यामुळे आहे ना, थोडासा विचार करून भांडी घेतलीत तर छान जातील. तर ही जी पातेली आहेत ना, हे बघा याला आहेत ना असे गोल्डन कलरमध्ये हँडल्स आहेत. तर दिसायला तर हे खूप सुंदर दिसतात. तर बजेट जर कमी असेल तर तुम्ही ह्या अशा गोष्टी घेऊ शकता. त्यानंतर मेन सेक्शनमध्ये येऊया, की जे मला खूप आवडतं. तर हे आहेत काचेच्या बरण्या. तर जेव्हा पण मी काचेची बरणी घरासाठी घेते ना, तेव्हा बघा इथे डीमार्टमध्ये आहेत ना, हे असे लेबल्स लावलेले असतात. त्याच्यामुळे ते जास्त छान दिसतात. तर ते काढून जर चेक केलं ना, तर बरणीचा ॲक्चुअल जो लूक आहे ना, तो दिसून येतो. तर ही जी बरणी आहे ना, ही मी आत्ता नवीन बघितली. तर दिसायला तर ही खूप सुंदर आहे, पण एअर टाईट नाही आहे आणि याचं जे झाकण आहे ना, ते खूप हलक्या क्वालिटीचं आहे. पण मला खूप आवडली ही बरणी. तर मी विचार करत होते घ्यायचा. क्वालिटी वाईज काच जी आहे ना, ती थोडीशी जाड आहे. पण मी एक ऑब्झर्व केलं, जे जे काही काचेच्या बरण्या डीमार्टमधल्या आहेत ना, त्या थोड्याशा आहेत ना अशा येल्लोइश कलरमध्ये आहेत. ॲक्चुअल जी काच आहे ना, ती पूर्ण अशी पांढरी हवी आहे, तरच ती बरणी आपण चांगली म्हणू शकतो. त्यामध्ये मला ही एक अजून एक बरणी दिसली. थोडीशी छोटी आणि कॉम्पॅक्ट आहे. आपण याच्यामध्ये आपले जे बिस्किट्स वगैरे आहेत ना, ते स्टोअर करू शकतो. कारण ही जी बरणी आहे, ही एअरटाईट बरणी आहे. तर या ज्या बरण्या आहेत ना, ह्या खूप वर्षानुवर्ष डीमार्टमध्ये बघितलेल्या आहेत. याच्यावरची डिझाईन छान आहे, पण ह्या ज्या बरण्या आहेत ना, ह्या आपण एअरटाईट म्हणून वापरत नाही. कारण याचं जे झाकण आहे ते स्टीलचं आहे आणि एअरटाईट नाही आहेत. तर आपण आपल्या ज्या डाळी वगैरे आहेत, जर आपल्याला काही फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल ना, तर त्या बरण्या आपण वापरू शकतो. फ्रीजमध्ये बरेच लोकं कडधान्य ठेवतात, तर कडधान्यासाठी ह्या अशा ज्या बरण्या आहेत ना, या खूप छान अशा स्टोअर करतील आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ना, ती प्लास्टिकमध्ये ठेवण्यापेक्षा काचेच्या बरण्यांमध्ये जर ठेवलं ना, तर ह्या ज्या बरण्या आहेत ना, याच्यामध्ये कडधान्य वगैरे खूप दिवस टिकतात. त्यानंतर डिनर सेटमध्ये ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, याच्यावरची जी डिझाईन आहे ना, ती मला खूप आवडली. एकदम नाजूक अशी डिझाईन केलेली आहे आणि एकदम फ्रेश असं व्हाईट कलरमध्ये ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या मला दिसल्या. तर ह्या म्हणजे पूर्ण असा सेट आहे. तर याचे जे तुम्ही बघितलंत बाउलची जी डिझाईन आहे आणि प्लेटची डिझाईन असं आपण कॉम्बिनेशन करू शकतो आणि आपला डिनर सेट घरच्या घरी बनवू शकतो. तर मला ह्या प्लेट्स ना नवीन दिसल्या. त्यामध्येच ही एक डिझाईन होती. तर याच्यातल्या प्लेट सगळ्या संपल्या होत्या. फक्त बाउल्स होते. त्यानंतर आज मी डीमार्टमध्ये एक नवीन ऑइल डिस्पेन्सर बघितला. तर हा ₹129 ला आहे आणि याचं वरचं जे झाकण आहे ते प्लास्टिकचं आहे. जे वरती ओपन होतं ट्रान्सपरंट ते फायबरचं आहे. पण पूर्ण जो ऑइल डिस्पेन्सरची जी बॉटल आहे ती काचेची आहे. तर डिझाइन वाईज एवढं सुंदर दिसत होतं हे. तर हे आपल्या पुण्यामधल्या डीमार्टमध्ये आत्ता आलेलं आहे की नाही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर इथे मला हे नवीन दिसलं. बऱ्याच गोष्टी इथे मला नवीन दिसलेल्या आहेत. हँडल देखील याचा स्टर्डी आहे. तर आपण रेग्युलर यूजसाठी हे जे ऑइल डिस्पेन्सर आहे ते वापरू शकतो. त्यानंतर आपण ऑफिससाठी असे हे जे टिफिन आहेत ते घेऊ शकतो. तर माझे जे आधीचे जे डबे आहेत ते माझे फुटलेले आहेत. तर मला बघायचं होतं. पण याची लीड मला काही एवढी खास वाटली नाही. एअरटाईट तर नव्हतीच.
त्यानंतर अशा ज्या बरण्या आहेत ना, ह्या खूप म्हणजे मी खूप वर्ष झालं डीमार्टमध्ये बघते. पण ह्या ज्या बरण्या आहेत ना, ह्या जागा भरपूर घेतात आणि वरची जी जागा आहे ना आपली कॅबिनेटमधली, ती अशीच वाया जाते. त्यामुळे जनरली मी अशा ज्या बसक्या बरण्या असतात ना, त्या अव्हॉइड करते. पण बघा, या दिसायला इतक्या सुंदर दिसतात ना, खूप छान. आणि आपण याच्यामध्ये छोटे-छोटे बरंच काही-काही सामान ठेवू शकतो. पण रिझन तेच आहे, एकावरती एक बरणी ठेवली तर फुटायचं टेन्शन असतं. त्यामुळे मग मी अव्हॉइड करते. हां, त्यानंतर एकदम परफेक्ट असं फ्रिजचं कंटेनर मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे दाखवताना तर फोटो थोडासा वेगळा आहे. पण जरी तो फोटो कसाही असेल तरी ॲक्चुअल जो कंटेनर आहे ना फ्रिजचा, तो देखील खूप सुंदर दिसतोय. याला खाली आहे ना अशी एक मेश दिलेली आहे. तर यामधले माझ्याकडे डबे आहेत, पण ती साईज आहे ना ती थोडीशी अशी छोटी आहे. तर हे जे डबे आहेत ना, हे बघा थोडेसे मोठे आहेत. तर आपला 1 किलो वगैरे टोमॅटो बसेल एवढ्या साईजचे हे जे कंटेनर आहेत ना, मला दिसायला तर खूप छान वाटले. एकावरती एक असे आपण स्टोअर करू शकतो आणि दिसताना देखील ना असं एकदम ट्रेंडी लूक येईल. तर मला ते तर कंटेनर्स खूप आवडले. त्यानंतर मुलांसाठी ह्या अशा छोट्याशा मॅट आपण वापरू शकतो. तर याच्यामध्ये खूप छान क्यूट क्यूट डिझाईन दिसल्या मला. तर आरुष इथे नो हाईड फेस करतोय, तर त्याला खूप मजा वाटते हे करायला. तर त्याच्यासाठी मी IKEAमधून एक मॅट घेतली होती. पण त्याची क्वालिटी काय मला खूप छान अशी वाटली नाही आणि प्राईज वाईज खूप कॉस्टली वाटलं. त्यामुळे मग मी ते रिटर्न केलं होतं. तर इथे मला आता सेम त्याच पॅटर्नमध्ये थोडंसं मटेरियल वेगळं आहे याचं, पण दिसायला खूप अशा मस्त आणि क्यूट होत्या. तर यामध्ये बरेच असे वेगळे कार्टून्स होते. तर ह्या अशा काही वेगळ्या गोष्टी ज्या मला डीमार्टमध्ये दिसल्या, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ग्रॉसरी कशी ठेवते ते तर मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे. त्यामुळे यावेळेस आहेत ना जास्तीत जास्त लॉन्ड्री आपण कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो, म्हणजे मी कशा पद्धतीने ठेवते, ते मी तुम्हाला आता दाखवते. तर तुम्हाला आहे ना आता किचनमध्ये खूप सारा पसारा दिसत असेल, इकडे-तिकडे बरीच भांडी आहेत. तर त्याचं रिझन आहे, मला किचनचं आहे ना आता मेकओव्हर करायचं आहे. थोडंफार चेंजेस मी करणार आहेत. तर ती व्हिडिओ मी लवकर तुमच्यासोबत घेऊन येईन. बरेच काही-काही चेंजेस तुम्हाला आत्ता देखील दिसतील थोडेफार व्हिडिओमध्ये. तर किचनमध्ये आहे ना आपण काम करत असतो आणि ही एकच जागा असते की जिथं आपण खूप वेळ काम करतो. तर त्या गोष्टीला आहे ना आपण जितकं व्यवस्थित आणि जितकं छान ठेवायचा प्रयत्न करू, तितकं आपलं मन बनून राहतं आणि मग किचनमध्ये काम करायला देखील छान वाटतं. किचन स्वच्छ तर आपण सगळेच करतो, पण त्यासोबत किचनमध्ये चेंजेस केलेले असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला जास्त छान वाटतं आणि ते करणं खूप महत्त्वाचं आहे. गृहिणी असाल, होममेकर असाल, तर ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत. जॉब करत असाल तर एवढा काही विचार करायची गरज नाही आहे. पण जर आपण घरून काम करत असू, घरी म्हणजे 24/7 आपण काम करत असतो, तर जिथे आपण काम करतो तो जो एरिया आहे तो छान अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. तर त्यासाठी मी बरेच प्रयत्न करते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी करायला पहिल्यापासूनच खूप आवडतात. तर इथे मी सगळी जी ग्रॉसरी आहे ती बाहेर काढून ठेवते. सगळी एकत्र काढून ठेवली ना, तर कुठे काय कसं ठेवायचं आहे ना, याचा व्यवस्थित असा अंदाज येतो. आणि मी नेहमी एक लिस्ट बनवून ठेवते माझ्याकडे आणि त्या लिस्ट वाईजच मी सगळं सामान भरते. दर महिन्याला एक तरी राऊंड माझा डीमार्टमध्ये असतो. तर तशाच पद्धतीने मी सगळी जी ग्रॉसरी आहे, ज्या काही गोष्टी मला एक्स्ट्रा लागतात, ज्या काही गोष्टी कमी लागतात, ती तशाच पद्धतीने भरते. तर मागच्या वेळेसची जी माझी ग्रॉसरी होती त्याच्यामध्ये माझं काहीच लॉन्ड्रीचं सामान नव्हतं, कारण ऑलरेडी ते घरामध्ये होतं. त्याच्यामुळे मग मी ते भरलं नव्हतं. तर ते कशा पद्धतीने कुठे स्टोअर केलं पाहिजे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपण किचनमधल्या भांड्यांसाठी जी घासणी वापरतो, ती आहे ना जेव्हा पण आपण म्हणजे अचानक ऐन टायमाला आपल्याला लागते घासणी, तर जेव्हा पण आपण मग ऐन टायमाला लागते तेव्हा त्याचं पॅकेट फोडा आणि मग तो कचरा आपण इकडे तिकडे टाकतो किंवा मग कधीतरी त्या त्या जागेला ओले हात लागतात. त्यामुळे हे ज्या घासण्या आहेत ना, ह्या मी अशा आणल्या डब्यांमध्ये ठेवून देते आणि हे असे प्लास्टिकचेच डबे असतात की जे असेच आपण ठेवून दिलेले असतात. प्लास्टिक आपण आता किचनमध्ये वापरत नाही आहे. मग ह्या डब्यांचं काय करायचं, तर ही डबे मी अशा पद्धतीने वापरते. तर बघा, इथे सॉर्ट करून ठेवलेली आहे. जी आपली म्हणजे ह्याची घासणी आहे, स्क्रबर आहे तो वेगळा आणि ही जी तारेची घासणी आहे ती अशी सेपरेटली ठेवून देते. म्हणजे घेताना देखील आपल्याला व्यवस्थित घेता येतं आणि हे जे पॅकेट्स आहेत ना, हे एकाच टायमाला कचऱ्यामध्ये देखील जातात. तर त्याचा कचरा होत नाही जास्त घरामध्ये.
त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्यांना ज्या लागतात म्हणजे साबण आहेत किंवा आपले जे कोलगेट आहेत, तर त्याचे आहेत ना, मी सगळे पॅकेट्स वगैरे काढून ना, ह्या डब्यामध्ये ठेवते. तर याच्यामुळे देखील आहे ना, म्हणजे कुणाला जरी काही लागलं ना, तर लगेच इथून काढून घेता येईल आणि त्याचा देखील कुठे कचरा कोण इकडे-तिकडे टाकणार नाही. कारण आरुष देखील लहान आहे आणि प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इझिली भेटल्या पाहिजेत. त्याच्यामुळे बघा कोलगेट वगैरे जे आहेत ना, त्याचे पॅकेट्स काढून मी कोलगेटचे फक्त ट्यूब्स ठेवलेले आहेत. आणि आता हे जे डिटर्जंट वगैरे आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जसं की आता मी एक डिटर्जंट जे आहे ते माझं अजून संपलेलं नाही आहे. तर सर्फ एक्सेल ऑलरेडी अजून घरामध्ये थोडीशी पावडर आहे. तर हे आणलेलं पॅकेट मला नंतर लागणार आहे. त्याच्यामुळे मी या डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे जेव्हा पण मला पुढची जी ग्रॉसरी म्हणजे पुढच्या महिन्याची जेव्हा ग्रॉसरी किंवा काही लॉन्ड्रीचं जे सामान घ्यायचं आहे त्यासाठी मला फक्त हा एक डबा चेक करायला लागतो आणि तशा पद्धतीने मग माझी लॉन्ड्रीची जी लिस्ट आहे ती बनवून जाते. तर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टी जी आहे ना ती एकाच ठिकाणी ठेवलं ना आपल्याला देखील पुढचं जे सामान आहे ते आपण घेताना विचार करून घेतो आणि व्यवस्थित सगळं जे सामान आहे ना ते भरलं जातं. एक्स्ट्रा सामान काही भरलं नाही जात. तर हे जे बघा आता हा जो दह्याचा डबा आहे तर ह्या गोष्टी आहेत ना मी टाकून देत नाही जनरली. त्या कुठेतरी एका ठिकाणी ठेवते आणि असे जे पावडर वगैरे आहेत ना त्या गोष्टी मी त्यामध्ये ठेवून देते. तर इथे आहे ना मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सिंकच्या जवळचा जो एक कॅबिनेट आहे तिथे ठेवते आणि तुम्ही आहे ना अंडर द सिंकमध्ये देखील या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवल्या ना तर आपल्याला जेव्हा पुढचं सामान भरताना किंवा जेव्हा त्या गोष्टी लागतात तेव्हा एका सेक्शनमध्ये चेक करता येतात. तर आजच्या या किराणा मालामध्ये खूप सारं कमी सामान दिसेल कारण यावेळेस आहे ना बरंच सामान मागच्या वेळेसचं होतं. तर तशाच पद्धतीने लिस्ट केली होती. तर आता हे थोडंफार जे काही सामान आहे ना ते आता मी भरून घेते आणि जेव्हा पण मी सामान भरते ना तेव्हा तशाच पद्धतीने म्हणजे माझ्याकडे एकदम पर्टिक्युलर असा वेळ असेल तरच मी हे सामान भरायला काढते. नाहीतर पिशव्या ज्या आहेत ना त्या जेव्हा मला वेळ मिळतो जनरली मी हे काम दुपारी करते पण कधी संध्याकाळी मला खूप कमी जेवण वगैरे बनवायचं असेल तर मी लगेच आल्यानंतरच सगळं सामान आहे ना ते भरून घेते. तर अशा पद्धतीनेच रुटीन ठेवते आणि जर आपल्याला व्यवस्थित तसा पर्टिक्युलर वेळ नसेल सामान वगैरे भरून ठेवायला तर त्या ज्या पिशव्या आहेत ना त्याच्यासाठी एक बास्केट करा आणि त्या बास्केटमध्ये या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवून द्या की ज्याचा आपल्याला पसारा देखील दिसणार नाही घरामध्ये. त्या गोष्टी देखील अशा ऑर्गनाइज दिसतील जरी आपण केल्या नसतील तरी. तर अशा पद्धतीचा माझ्याकडे एक मोठा डबा देखील आहे तर त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राची जी ग्रॉसरी आहे की जी मी आता डब्यांमध्ये ठेवून देणार नाही आहे ती इथे हे जे ड्रॉवर्स आहेत ना त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि जेव्हा पण मी ठेवते ना तेव्हा व्यवस्थित जागा होईल अशा पद्धतीनेच ठेवते. तर ही जी एक्स्ट्रा ग्रॉसरी आहे त्यासाठी तुम्ही एखादा मोठा डब्बा जरी ठेवलात तरी देखील चालेल. माझ्याकडे हा जो छोटा डब्बा आहे पण त्याच ड्रॉवरमध्ये थोडीफार इकडे तिकडे जी जागा आहे तिथे मी एक्स्ट्रा ग्रॉसरी अशा पद्धतीने ठेवते. कधीतरी आहेत ना आपल्या काही बरण्या आहेत ना रिकाम्या झालेल्या नसतात आणि आपण एक्स्ट्रा जे सामान भरून ठेवतो ना ते असे एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवा आणि एकाच ठिकाणी ठेवा. म्हणजे तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एका ठिकाणी दिसून येतील. नवीन सामान भरताना देखील आणि जेव्हा आपल्या बरण्या रिकाम्या होतील तेव्हा देखील. तर मी अशा पद्धतीने माझं जे किराणा माल आहे ते भरून ठेवते. बघा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टींमुळे आपलं घर आहे ना ते नेहमी स्वच्छ दिसतं, नीटनेटकं दिसतं आणि पसारा आपल्या घरामध्ये होत नाही. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. बाय.